नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आत्ता वाजले आहेत ऑलमोस्ट 4:30 पहाटेचे आणि आज आहे महाशिवरात्र. तर त्यानिमित्त आम्ही सर्व घरातले जण म्हणजे सर्वजण घरातले उठले आहोत. आता आंघोळ सगळ्यांची झालेले म्हणजे फक्त माझी मुलगी समीक्षा तर तिची राहिली. तर ती आंघोळ करून आल्याच्या नंतर मग आम्ही थेट जाणार होतो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आपले जे घरापासून जवळच असलेलं एक म्हणजे जुन्या काळातील मंदिर आहे तारकेश्वर मंदिर. तर त्या ठिकाणी जाऊन आपण शिवशंकरची जी पिंड आहे किंवा आपण त्याला लिंग म्हणतो तर तिथे जाऊन आपण त्या तारकेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग पूर्ण महाशिवरात्रीचा असणार आहे आणि तो तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. तर चला मित्रांनो, आता आम्ही घरातून आवरून सर्वत्र निघतो. आज आमच्यासोबत मुलगा नसणार आहे कारण का तो मित्रासोबत जाणार आहे. तर त्याच्यामुळं तो आज काय आमच्यासोबत नसणार आहे. मी, माझी बायको, मुलगी आणि तिच्या भावाची मुलगी आणि फक्त चौघजण चाललो. तर मित्रांनो, आपण जाऊ आणि दर्शन घेऊ. तर चला, फायनली सर्वजण रेडी झाले आहेत आणि आता सर्वांचं आवरून झालेलं आहे आणि सर्वांना आज उपास आहेत, बरोबर ना? तुला उपास आहे? तुला पण उपास आहे ना समीक्षा? तुला? हा, सर्वांना उपास आहे. तर तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही घराच्या बाहेर पडलो आहोत आणि आता एक 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. घरापासून आमच्या जवळच आहे, लांब नाही. आणि आता आपण 5 मिनिटात पोहोचतो. 5 ते 10 मिनिटं अंतरावर मंदिर आहे. आणि सकाळी पहाटे एवढी गर्दी नसती आणि जास्त गर्दी म्हणजे दुपारीच होती. सकाळनंच गर्दी होती म्हणजे 10च्या नंतरच गर्दी होती. आणि काय त्या टायमाला सकाळचं वातावरण, गाड्या, पायात चप्पल नाही पायात. या 2 माझ्या मुली, एक मुलगी, एक भावाची मुलगी, त्या कशा चालल्या बघा पुढं आमच्या. पण चाललो. इथून पण पायऱ्या आहेत बरं का वरती जायला, पण आपण इथूनच आता मेन रस्ता आहे ना तर तिथून जाणार. मस्त अशी कमान केली आहे बघा. इथून तर स्टार्ट झाली आता. 2 मिनिट राहतात. कितीला आहे? 20 रुपये. मेन कमान इथून सुरू होती आणि इथून आपलं म्हणजे जे मंदिर आहे त्याच्या पायऱ्या आहेत. जय शिवशंभो. नाकर पाडलं का माझं? बघू आहे ना घेतलं दूध नाही वाहून देत. झोका वल्ल होते म्हणून दूध नाही वाहून देत. आता गर्दी भरपूर आहे. प्रेरणा आता लाईन लावते मी माहिती. आता ते लेडीज वेगळी, जेंट्स वेगळी. आता थोड्या उशिराने बघ ना, खालपर्यंत लाईन, खालपर्यंत लाईन. हे कोण जायचं असं? हे कोण स्त्रियासाठी? चला. कुठे तर माहिती आहे ना? कुठे येतात? पार्वतीपदे हर हर महादेवी जय. तर मित्रांनो, हे आहे मुख्य मंदिर आणि हा जो रस्ता चालला आहे तर तो मुख्य गाभाऱ्याकडे चालला आहे. हे बाहेरील तुम्ही जे पाहू शकतात हे आहे सभामंडप, जिथे तुम्ही महाआरती किंवा अभिषेक करू शकतात आणि ते बसून तुम्ही ध्यानही करू शकतात.
तर अशा प्रकारचं हे बाहेरचं वातावरण आहे. आणि मित्रांनो, चला आतमध्ये जाऊ आणि मुख्य शिवलिंगाचं दर्शन घेऊ, जे की तारकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, हा जो आहे मुख्य गाभारा आहे. आणि समोर तुम्ही जे बघू शकतात की हे एकदम 2-2.5 वर्षापूर्वीचे कातळ करून इथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, जे की पांडवकालीन आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे मंदिर आहे. दीदी, ए दीदी, बोलली बा दीदी हो. जा ना दीदी. प्रेरणा घेऊ. हाय हाय, प्रेरणा कुठे? प्रेरणा हा, तू विद्येस. फोटो काढ ना पप्पा. फोटो काढा ना. हा, इकडे पण छोटे छोटे मंदिर आहेत. इकडे पण, इकडे जे बघितलं ना, हे मेन मंदिर आहे आपलं तारकेश्वर मंदिर, जे की पांडवकालीन आहे आणि पूर्ण असं एकदम खडकामध्ये पूर्ण असं जे तुम्ही बघितलं ना हे मगाशी, पूर्ण तो कातळ आहे आणि त्या कातळामध्ये पूर्ण हे मंदिर आहे. आणि इकडं पण छोटे छोटे असे मंदिर आहेत. तिकडे एक आहे रेणुका मातेचं, तिकडं साईबाबाचं वाटतं तिकडं. हां, नाही दत्तगुरु ते मेन, ते साईबाबाचं आहे. आणि हे श्रीकृष्णाचं. हां, तर मित्रांनो, सकाळी आम्ही दर्शन घेऊन आलेलो आणि त्यानंतर परत मग येऊन थोडं जरा झोपलो. तर आत्ता जस्ट की सर्व जे महिला आहेत तर त्यांना उपास असल्यामुळं तर प्रत्येकाने थोडं 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 म्हणजे कुणी साबुदाणा तर कुणी असं काही शेंगदाणे, प्रत्येकाने असं काही ना काहीतरी देऊन तर कुठेतरी असं नाही एक साबुदाणा बनवायचा, म्हणजे उपासाचं फराळाचं बनवायचं. तर ते ठरलंय. आमची जी चुलत बहीण आहे तिच्या घरी करायचं. तर आता मी तिकडं चाललोय. तर जस्ट माझ्या घरी पोचलोय आणि बघा तुमचं काय चाललंय आता आतमध्ये. झालं का सोना? जरा एकच मिनिट, फ्रंट कॅमेरा घेऊ. बघू, दाखव जरा. किती किलोच आहे पूर्ण? 3.25 किलोचा. 3.25 किलो साबुदाणा, 1.5 किलो पावशेर शेंगदाणे आणि 1 किलो बटाटा. बघू जरा हे भिजले का व्यवस्थित? छान भिजली. आता याला फक्त काय करा माहिती का, हे करा फक्त व्यवस्थित गरम. आणि हे आपल्याला खायचं फक्त वाटायचं आहे. करायचंय, घरात बी ठेवायचंय आणि थोडस वाटायचं. अच्छा, प्रसाद देऊन वाटायचं आहे. ज्याला ज्याला उपास आहे आणि ना. हे जे घर बघतात तुम्ही, तर हे जे आहे ना अलीकडं पल्लवी, तिचं घर आहे. मित्रांनो, हे बघा थार बघा. हा, बोल ना. हाय थोडं कमी. ठीक आहे, हां ठीक आहे. का थोडं बघा थार तुझ्या बड्डेला आणली होती. आता याचा बड्डे झाला त्याचा, आमच्या विहायांचा बड्डे झाला.
पाय ती 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 हे काय वाजतंय आता गेल्या महिन्यात बरं झाला त्यावेळेस त्याला ही थार आणली होती आणि हे त्यांचं घर किचनमध्ये त्यांचं साबुदाणा उपवासाचं बनवायचं चाललंय. किल्ली हे बघ हे बघ हाय करा हाय. तर मित्रांनो गेल्या वर्षीची एक आठवण सांगतो तुम्हाला मी. गेल्या महाशिवरात्रीला आमच्या इथं आता जत्रा भरते ना तर त्याच्यामध्ये ना भंगचे स्टॉल लागतात. तर मागच्या वर्षी आणलं होतं आणि पिलो होतो पण त्यावेळेस असं जाणवलं मला की ती नशा असते ना ती खरंच एकदम बेकार नशा. खरंच मी फर्स्ट टाईम माझ्या जीवनात पिलो पण असं वाटलं ना तसं काय मी कुठे एखाद्या म्हणतात ना एखाद्या कुठं ते पागलखान्यामध्ये तसंच मला जाणवत होतं. तर मित्रांनो मी तुम्हाला आठवण सांगितले तर ती गेल्या वर्षीची आठवण तुम्हाला सांगावं म्हणलं. तर ह्यावेळेस गेल्या वर्षी चूक झाली तर ह्यावेळेस ती चूक करणार नाही. तर आमच्या इथं दोघं तिघाला ते पिऊ वाटले तर त्यांना सांगतोय मी एक्सपिरियन्स माझा गेल्या वर्षीचा त्याच्यामुळं नको म्हणलं. ह्यावेळेस नाही चांगलं ते शरीरासाठी आपला हानिकारक आहे म्हणून तिला सांगतोय की नाही चांगलं ते एकदम वाईट आहे. तर सोनम एक शोकाने एक हौशीने भंग पिते आणि भंग पिल्याच्या नंतर काय जीवाचे हाल होते ते फक्त ना ह्यांना विचारा. हा आम्हाला गेल्या वर्षी ना शिवरात्र ना ते जत्रा ना शाबू खायला माझे लेकरं आणि मी उठले झोपीतून भिंतच यायला लागली खाली ते झालं हा झोपवलं कसं तरी झोपवलं ती माझी अंगावर भिंतच पडायला लागली. आता त्यांना म्हणलं आता या वर्षी मी शिवरात्र आली ती वर्ष येत राहणार. मग आता प्यायची का आठवण ही एक टाइम माझ्या हे महादेवाचं भंग आहे पण ती ज्याला सण होती त्यांनीच प्यावा ज्याला सण होत नाही त्यांनी हात लावावा नाही त्याच्या जवळ जावं नाही. कधीच पेलो नाही बरं का जीवनात फर्स्ट टाइम मी ती गेल्या वर्षी पेलो पण ते नाही सहन झाले आपल्याला. आणि त्यांना झालं एक वर्षी माझ्या भावाला पण तसं झालं. माझा भाव तर चेंबरचे झाकणच उघडत होता आणि चेंबरवरच बसत होता. आणि आता माझी जी मुलगी तुम्हाला दाखवली पल्लवी ती म्हणती काका थोडासा भंग पिऊन आणा ना. आता मग तिच्या अंगावर काय पडल सलप पडल काय पोटमाळा पडल का ते किचन अंगावर घेऊन ती पडल ती माहिती नाही तिला. आता भंग प्यायचा मी तिला सांगते जत्रात फिरायला चालला मी काही जाऊ शकणार नाही मी खूप थकलेली आहे. तर तिला मी म्हणलं की ज्यूस वगैरे काही पिऊ नका त्याच्यामध्ये काहीच पिऊ नका. आणि पोरीची काही गॅरंटी नाही ती चालता एखादा ग्लास पिईल तर मला सगळं सहन करायला तिच्याकडे यावं लागेल का तर मला त्याचा एक्सपिरियन्स आहे की ते कसं करावं लागतं. हा मी सांगते आता आमचा शाबू झालेला आहे. प्यायची बघा मस्करी करते आपण सिरियस नाही चाललं मस्करी चाललं आपलं. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगितला. तर असं गेल्या वर्षी झालं होतं माझ्यासोबत. तर तुम्ही पण कोण पेत असाल तर सतर्क राहा आणि जर तुम्हाला सहन होत असेल तरच प्या तर काही उपयोग नाही त्या गोष्टीमध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. तर मित्रांनो धन्यवाद.